बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील तरुण थोडक्यात बचावलाय। छत्रपती संभाजीनगरमधील रवी पाटील चेंगराचेंगरीत अगदी थोडक्यात बचावला। बंगळुरूतील आरसीबीच्या विजय रॅलीत रवी पाटील सहभागी झाला होता। जो तो आहे या चेंगराचेंगरीमध्ये जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि महाराष्ट्रातला संभाजीनगरचा एक तरुण जो आहे तो काल याच परेडमध्ये जे आहे सहभागी झालेला होता। रवी पाटील हा कालच्या गर्दीमध्ये सापडलेला होता, मात्र थोडक्यामध्ये तो बचावलेला आहे। नक्की काय घडलं हे आपण त्या तरुणाकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मला हे सांग की तू नक्की बंगळुरूमध्ये कशासाठी आलेला होता, इथंच काम करतो की नक्की कोणत्या कारणासाठी तो आलेला होता? नमस्कार, मी रवी पाटील। मी बँगलोरमध्ये इथे मेडिटेशन सेंटर आहे रविशंकर सरांचं, त्या मेडिटेशन सेंटरसाठी इथे आलेलो मी आणि इथे माझा भाऊ राहतो। तो म्हटलं की तू येऊन जा, थोडं फिरणं वगैरे पण होईल, त्यासाठी मी खास फिरण्यासाठी आलो होतो इकडे। आणि जॉब वगैरे काही करत नाही मी इकडे, माझी संभाजीनगरमध्ये रेस्टॉरंट वगैरे आहे आणि तो फिरण्यासाठी आलो होतो। काल काय घडलेलं होतं, म्हणजे किती वाजता तू त्या रस्त्यांवरती गेलेला होता? चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर 8 नंबर गेटला जी गर्दी झाली, तू किती वाजता पोहोचलेला होता आणि गर्दी कशी नक्की वाढत गेली? काल एक तर विक्ट्री परेड कॅन्सल झालेली असं कर्नाटक पोलिसांनी ऑफिशियल सांगितलं होतं, कारण की ते म्हटलं होते की आम्ही कॅपेबल नाही करण्यासाठी। तर सगळीकडे झालं की विक्ट्री परेड होणार नाही म्हणून, पण त्याच्यानंतर असं झालं की चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे लोक सेलिब्रेशन करणार आहे सगळेजण। तर मी इकडे फिरण्यासाठी आलो होतो, तर मी विधानसौधाच्या त्या एरियामध्ये जाणारच होतो। तर मी दुपारी 1:30-2च्या दरम्यान तिकडे गेलो। तिकडे गेल्यावरती एवढी काही गर्दी नव्हती, सुरुवातीला म्हणजे काहीच गर्दी नव्हती। तर मी समोर गेलो डायरेक्ट चिन्नास्वामी स्टेडियमच्या समोर, आणि समोर गेल्यावरती असं वाटलं की एवढी काही गर्दी होणार नाही, कारण की परेड कॅन्सल झालेली होती। आणि तिथे गेल्यावरती कळलं की तिकीट्स आहेत। आता तिकीट्स असल्यामुळे मी तिथे थांबलो, कारण की माझे तिकीट बुक झाले होते। तर मला वाटलं एक मॅनेजमेंट असेल काहीतरी, की बाबा तिकीट आहे म्हणल्यावरती एक लाईन असेल, काही असेल, व्यवस्थित करतील सगळं। तर मी थांबलो तिथे तिकीट बुक केल्यामुळं, आणि एक अर्धा घंट्यातच बघितलं तर बॅक साईडला पूर्ण पब्लिक, म्हणजे मला निघायचं जरी झालं तर मी निघू शकत नव्हतो। आणि माझ्या आजूबाजूला पण पूर्ण पब्लिक, रोडवरती पूर्ण रस्ते पॅक झाले होते। तर ते खूप म्हणजे असं अवघड होत गेलं नंतर तर म्हणजे मला जायचं जरी असेल तरी मी निघू शकत नव्हतो।